तर आज शिकतो आपण नफा तोटा. नफा तोटा काय शिकतोय? नफा तोटा. तर बघा बेटा, नफा तोटा शिकते वेळी नफा म्हणजे काय, नफा तोटा म्हणजे काय? 100 रुपयाची वस्तू, 100 रुपयाची वस्तू आणि विकली किती? 200 रुपयाला. किती रुपयाला विकली? 200 रुपयाला. तर किती नफा झाला? 100 रुपयाचा. जर का मला प्रश्नात विचारला असतं तर आपण काय म्हटलं असतं? टक्क्यामध्ये विचारलं असतं तर आपण काय सांगितलं असतं? 100 भागीला 100 गुणाकारात 100 म्हणजे काय? 100% नफा झाला आपला. ठीक आहे. तर हा पूर्ण फॉर्म्युला बेस आहे. याच्या जवळपास 40-50 फॉर्म्युला आहे. या टॉपिकमध्ये किती फॉर्म्युले? 40-50. पण आपल्याला एक पण फॉर्म्युला लावायचा नाही आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला काय एक पण फॉर्म्युला लावायचा नाही. आपण जे पण क्वेश्चन शिकूया ते विदाऊट फॉर्म्युलाने शिकूया. कशाने शिकूया? विदाऊट फॉर्म्युलाने. तर पहिला क्वेश्चन आहे बेटायचा. पहिला क्वेश्चन आहे टाईप नंबर फर्स्ट. टाईप नंबर पहिला. ठीक आहे. टाईप नंबर पहिला. ठीक. टाईप नंबर पहिल्यामध्ये अमितने 400 रुपयाची वस्तू खरेदी केली व तिला 600 रुपयात विकली. ठीक आहे. तर त्याला किती टक्के नफा झाला? हा पहिला क्वेश्चन. बघा बेटा, पुष्कळ टाईप आहे याच्यात. पुष्कळ टाईप आहे याच्यात. पुष्कळ टाईप आणि पुष्कळ प्रश्न आहेत. एवढं काही नाही. काय करायचं बेटा? कितीची वस्तू होती? 400 रुपयाची वस्तू होती. कितीला विकली? 600 रुपयाला विकली. म्हणजे किती रुपये नफा झाला? 200 रुपये नफा झाला है ना? किती रुपये नफा झाला? 200 रुपये नफा झाला. ठीक आहे. तर जो नफा होईल तो 200 इथं. आणि कितीची होती मूळ किंमत त्याची? 400 रुपये. ठीक आहे. आणि गुणाकारात किती? 100. बस. उत्तर हा 0 आहे. 0. उत्तर किती? 4×5 = 20. म्हणजे उत्तर किती आला बेटा? 50%. किती टक्के आला? 50%. पक्का? सोपे क्वेश्चन आहे बेटा. 400 रुपयाची वस्तू होती. किती विकली? 600 रुपयाला विकली. तर किती उत्तर आलं याचं? किती उत्तर आलं? 400 - 600 उरले किती? 200. तर किती? 50%. क्लिअर आहे? क्लिअर आहे? पहिला क्वेश्चन आहे हा. पहिला क्वेश्चन. ठीक आहे. तर काय म्हणते? राजीवने एक सायकल 1000 रुपयाला खरेदी केली आणि किती? 200 रुपये पेंटिंग खर्च लावला. किती रुपये खर्च लावला? 200 रुपये पेंटिंग खर्च लावला. मग काय म्हणते? आणि ती किती रुपयाला विकली? 1600 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली? 1600 रुपयाला विकली. तर किती टक्के नफा झाला म्हणते? बघा, म्हणजे तो काय करते? 1000 रुपयाची सायकल तर घेऊनच राहिला की त्यासोबत किती रुपये लावते? 200 रुपये खर्च लावते. म्हणजे कितीला पडली बेटा? 1200 रुपयाला पडली. सर्वशी गोष्ट आहे. मी दुकानात गेलो, दुकानातून 1000 रुपयाच्या वस्तू आणले. ठीक आहे. आता ते खराब आहे थोडीशी, विकायसाठी मी काय केलं? 200 रुपये एक्स्ट्रा आपल्याकडून लावले. तर मग ते मला घरी येईपर्यंत कितीला पडली? 1200 रुपयाला पडली. पक्क. म्हणजे 1200 रुपयाला पडली. आता हे 1200 रुपयाला विकल्यानंतर किती रुपयाला विकून राहिला? 1600 रुपयाला विकून राहिला. म्हणजे किती पैसे कमवून राहिला? 400 रुपये कमवून राहिला. किती रुपये कमवत आहे? 400 रुपये कमवत आहे. 400 रुपये कमवत आहे ना. म्हणजे काय? 400 भागीला किती? ही 1200. इथं 1000 नाही लिहू. आता मूळ किंमत ही नाही झाली. आपली मूळ किंमत काय झाली? ही झाली. मूळ किंमत काय झाली? ही झाली. 400 भागीला 1200 गुणाकारात काय? 100. ते 0 हे 0 कटले. ठीक आहे. ठीक आहे. 400 भागीला 12 12 36 उरले किती? 4. 12 36 उरले किती? 4. म्हणजे किती कमवत आहे बेटा? 33.33 करून घ्या किंवा असं लिहिलं 33/1/3%. किती? 33/1/3%. हे सिम्पल क्वेश्चन आहे बेटा. हे पेपरमध्ये विचारत नाही. हे फार रेअर विचारतात. काय विचारतात? रेअर. याच्या थोडे वेगळे विचारतात. हा कोणता कितवा क्वेश्चन होता? दुसरा क्वेश्चन होता. टाईप नंबर फर्स्टचा. कितवा क्वेश्चन होता? दुसरा क्वेश्चन होता. ठीक आहे. ठीक आहे. पूर्ण पुस्तक कव्हर करून देतो. पूर्ण पुस्तकची टाईप करून देतो माझ्या पद्धतीने. ठीक आहे. समोर जाऊ. हा पहिला क्वेश्चन होता. तर काय लक्षात ठेवायचं? जर फायदा आला तर काय करू आपण?
हे काढू. जर नुकसान झालं तर सेम क्वेश्चन घेऊ, याच्यामध्ये थोडेसे आपण चेंजेस करू. हाच क्वेश्चन घेऊन याच्यामध्ये काय करू बघा. आता तिसरा क्वेश्चन, याच्यामध्येच तिसरा क्वेश्चन बघा काय होते. ठीक आहे, फक्त मी जो क्वेश्चन चेंज केला, पहिला क्वेश्चन बेसिक म्हणून चेंज केला बघा. राजीवने एक सायकल 1000 रुपयात खरेदी केली आणि 200 रुपये पेंटिंग खर्च लावला आणि 1000 रुपयाला विकली, तर त्याला किती टक्के तोटा झाला. तर बघा पहिले 1000 रुपयात घेतली, मग 200 रुपये खर्च लावला, झाले किती 1200. म्हणजे याची खरेदी किंमत किती झाली बेटा. खरेदी किंमत किती 1200 आणि विकत किती बेटा 1000 रुपयात विकत आहे. 1000 रुपयात विकत आहे म्हणजे किती रुपयाचे नुकसान होऊन आलं याचं. 200 रुपयाचं नुकसान होऊन आलं बेटा. 200 रुपयाचं नुकसान. बस हे 200 रुपये नुकसान म्हणजे कसे. 200 रुपये नुकसान होऊन आलं तर काय करेल बेटा, तो जे पण नुकसान होतं तो कुठे वरती भागीला किती मूळ किंमत 1200 आणि गुणाकारात किती 100. हे 200 हे 2 0 कटले म्हणजे किती होणार आहे 200 भागीला 12. 12 1 12 उरले किती 8. 12 सकम 72 उरले किती 6 है ना. मग किती उत्तर काय ते 16 6/12 म्हणजे किती 1/2 म्हणजे 16 1/2 काय नुकसान होऊन झालं. काय होऊन झालं नुकसान होत आहे. तोटा होता याचा. काय होता तोटा किती होता 1/2चा. हे पूर्ण नाही सोडवायचं बेटा, हे पूर्ण सोडवायचं नाही, हे सोडवायचं नाही. फक्त लक्षात ठेवायचं की होऊन करायला. ठीक आहे. नुकसान कितीचं होऊन झालं 1000 रुपयाची वस्तू आणली 200 रुपये म्हणजे टोटल किती झाले 1200 आणि विकत किती आहे बेटा 1000 रुपयाला विकत आहे. 1200 मधून 1000 किलो उरले किती 200 म्हणजे 200 रुपयाचं नुकसान म्हणलं. मी 1200ची वस्तू घेतली घरापर्यंत आली आणि मी विकत किती 1000 रुपयाला विकत आहे. 1000 रुपयाला विकत आहे म्हणजे मला 200 रुपयाचं नुकसान होत आहे. बस ते नुकसान 200 रुपयाचं नुकसान म्हणजे किती टक्के होते. तर किती टक्के होते बेटा 16 1/2 होते. किती 16 1/2. क्लिअर आहे. ठीक आहे. हा बेसिक टाईप होता. याच्या समोर जाऊया. ठीक आहे. बघा काय म्हणते एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत याचे गुणोत्तर किती आहे 20 गुणोत्तर किती 20 आणि किती आहे गुणोत्तर 20 गुणोत्तर किती 22 आहे. 20 गुणोत्तर किती 22 आहे. आता याच्यातली खरेदी किंमत आणि विक्री किंमत कोणती. तर बेटा सगळ्यात पहिले ज्याचं नाव आलं ना ते खरेदी किंमत. पहिले नाव कोणाचं खरेदी किंमत म्हणजे 20 काय खरेदी किंमत. नंतरचं नाव कोणाचं आलं याचं आलं तर हे काय विक्री किंमत. म्हणजे खरेदी किंमत किती आली बेटा 20 गुणोत्तर आणि विक्री किंमत किती आहे 22. आता बघा हे दिलेलं आहे खरेदी किंमत आणि हे काय विक्री याचं गुणोत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. असं मला काय माहिती आहे का हे किती आहे म्हणून. तर मी काय समजतो माझ्याकडून की हे 20 रुपये आणि हे 22 रुपये. हे 20 रुपये आणि 22 रुपये. मला एक सांगा 20 रुपयाची वस्तू 22 रुपयात विकत आहे तर कितीचा लाभ होऊन राहिला कितीचा नफा होता 2 रुपयाचा नफा होता 2 रुपयाचा नफा होता. तर काय करेल 2 काय 20 रुपये खरेदी किंमत आहे गुणाकारात 20 आणि भागीला किती 100 म्हणजे किती हे 0 गेले हे 0 गेले. बेकबे 2×5 10 म्हणजे आन्सर कितीला 10%. किती टक्के आलं 10% नफा होऊन. किती टक्के नफा होऊन आला 10%. तर विचारलं काय होतं तोटा किंवा नफा होता. तर सरळ कट तर इथं नफा होऊन आला तर आन्सर काय राहणार बेटा 10% नफा. 10% नफा समजत आहे 10% नफा. बघा काय म्हणताय एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत याचे गुणोत्तर किती आहे 20 गुणोत्तरात 22 असेल. 20 गुणोत्तरात 22 तर ज्याचं पहिलं नाव त्याला पहिला आणि ज्याचं दुसरं नाव त्याला काय दुसरा. तर गुणोत्तर ही खरेदी किंमत झाली आणि हे विक्री किंमत म्हणजे 2 रुपयाचा प्रॉफिट होऊन राहिला. तर सरळ काय सांगू आपण 2 रुपयाचा प्रॉफिट मूळ किंमत गुणाकारात 100. गुणाकारात 100 का कारण की आपण काय करताय लावून राहिलो. तर 5 2 10 म्हणजे उत्तर किती 10% नफा. किती टक्के नफा 10% नफा. ठीक आहे. जर याच्यामध्ये थोडंसं चेंज करू आपण ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघूया याचं टाईपचं सेकंड क्वेश्चन. आता बघा एका वस्तूची खरेदी किंमत किती आहे व विक्री किंमत किती आहे 12 गुणोत्तर 17. 12 गुणोत्तर किती 17 आहे. तर बघा खरेदी किंमत किती झाली याची 12 रुपये आणि विक्री किंमत किती झाली 17 रुपये. म्हणजे प्रॉफिट किती जातं बेटा याच्यामध्ये 5 रुपयाचं प्रॉफिट होतं. 5 रुपयाचं प्रॉफिट होतं. तर 5 भागीला किती 12 का 12 लिहिले कारण की खरेदी किंमत आहे. गुणाकारात किती 100. तर किती होणार आहे बेटा हे 5 गुणिले 100 म्हणजे 500. 500 भागीला किती 12
500 भागिले 12, 12 चौक 48, उरले किती 2, 12 एक 12, उरले किती 8. तर आन्सर किती येणार आहे बेटा 41. आणि हे किती 8 आणि हे किती 12, म्हणजे किती 4 2 8 आणि 4 3 12, म्हणजे 41.203 काय होणार नफा होत आहे. कुणाला नफा होत आहे? त्या वस्तूवर विकल्यावर. कळलं का? ते वस्तू विकल्यावर कितीचा नफा होत आहे? 41.203% काय होत आहे? नफा होत आहे. कळलं? टक्के काय नफा होत आहे. ठीक आहे. तिसरा क्वेश्चन बघा काय म्हणते. एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत याचे गुणोत्तर किती 8:5 असेल. किती असेल? 8:5 असेल. तर तोटा किती? तर तोटा किती? तोटा म्हणजे काय म्हणते बेटा, हे जे हे काय खरेदी किंमत आणि हे काय विक्री किंमत. ठीक आहे. म्हणजे मी 8 रुपयाची वस्तू घेतली आणि किती विकून आलो? 5 रुपयाला विकून आलो. ठीक आहे. म्हणजे याची किंमत किती 8 आणि याची किंमत किती 5. गुणोत्तर दिला पण आपण त्याला किंमत समजतो. 8 रुपयाची वस्तू मी 5 रुपयाला विकत आहे. नुकसान होतं त्या नुकसान होऊन राहिलं का फायदा होऊन राहिला? मला फायदा होऊन राहिला. किती रुपयाचं नुकसान होऊन राहिलं याच्यामध्ये? नुकसान होऊन राहिलं का फायदा होऊन राहिला? फायदा नाही होऊन राहिला, नुकसान होऊन राहिलं. काय होऊन राहिलं? नुकसान होऊन राहिलं. 8 रुपयाची वस्तू मी 5 रुपयाला विकून राहिलो. म्हणजे माझं नुकसान होऊन राहिलं. नुकसान किती होऊन राहिलं? 3 रुपयाचं नुकसान होत आहे. होतं ना 3 रुपयाचं नुकसान? 3 रुपयाचं नुकसान होऊन राहिलं. 3 रुपयाचं नुकसान हे आणि काय मूळ किंमत किती 8 रुपये होती आणि किती 100. म्हणजे किती होणार आहे? 300 भागिले किती 100 है ना. 300 भागिले 300 भागिले 8, 100 नाही 300 भागिले 8, 100 गुणाकारात 3 म्हणजे 300 आणि हे भागिले 8. तर 300 भागिले 8 म्हणजे किती 8 त्रिक 24, उरले किती 6, 8 7 56, 56 उरले किती 4 म्हणजे किती 37.408 म्हणजे किती 1/2. म्हणजे उत्तर किती मला भेटेल? 37 काय होत आहे? तोटा होत आहे. किती टक्के तोटा होत आहे? एवढा 37.1/2% काय होत आहे? तोटा होता है ना. कठीण आहे का काही? नाही. हे बेसिक क्वेश्चन आहे बेटा. बेसिक क्वेश्चन फार रेअर येते. याच्या समोर जाऊया आपण. काय म्हणतो, एक पुस्तक आहे 20% नफ्याने विकले परंतु 6 रुपये जास्त घेतले असते. हा टाईप नंबर तिचा पहिला क्वेश्चन. काय म्हणते, एक पुस्तक आहे 20% नफ्याने विकले परंतु 6 रुपये जास्त घेतले असते तर काय असते? 22% नफा झाला असता तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? बघा 20% नफ्याने विकले असते तर काय 6 रुपये 20% नफ्याने विकले तर काय 6 रुपये जास्त घेतले परंतु 6 रुपये जास्त घेतले असते. काय म्हणते 20% विकले आणि जर 6 रुपये जास्त घेतले असते तर किती रुपये नफा झाला असता? 22% काय झाला असता? नफा झाला असता. ठीक आहे. पुन्हा एकदा, एक पुस्तक 20% नफ्याने विकले. किती टक्क्याने विकले? हे 20% नफ्याने विकले. ठीक आहे. विकले किती 20%. परंतु 6 रुपये जास्त. परंतु का 6 रुपये जास्त घेतले असते तर 22% नफा झाला असता. किती टक्के नफा झाला असता? 22%. 22% झाला असता नफा झाला असता. ठीक आहे. जास्त घेतले असते काय झालं असतं? 22%. म्हणजे किती वाढून आले पाहिजे? याच्यात 2% वाढत आहे. जर 2% जास्त काय 2% जास्त वाढले असते किंवा जेव्हा 6 रुपये आपण जास्त घेतले असते तेव्हा. तर तो काय म्हणते, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? काही नाही करायचं बेटा. काय करायचं सांगतो. पहिले काय 20%ने विकली. आता किती घेत्या? 22 रुपये. किती रुपयाने वाढवायच्या? 6 रुपयाने. तर पर्सेंटमध्ये सांगत आहे का हे? पर्सेंटमध्ये सांगत आहे का? पर्सेंटमध्ये नाही सांगत आहे. मला पर्सेंटमध्ये समजते किती टक्के होऊन आले. 20 आणि 22ची गॅप काढायची. किती? 2%. ठीक आहे. 2% कितीच्या बरोबर आहे बेटा? 6च्या बरोबर आहे. कितीच्या बरोबर आहे? 6च्या बरोबर. क्लिअर आहे. तर मी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये शिकवले की 1% म्हणजे किती होतं बेटा? 2/6. किती? ब्रॅकेटमध्ये लिहितो. 1% म्हणजे किती? 1% म्हणजे किती? 6 किती? 2. बेकअप आहे बेत्रिक 6 म्हणजे 1% किती झाला? 3चा झाला. 1% किती? 3चा. ठीक आहे. 1% किती? 3चा. तर 100% किती? काय करू आपण 100% बनवण्यासाठी? 3ला कितीने मल्टिप्लाय करू बेटा? 100ने मल्टिप्लाय करू. कितीने मल्टिप्लाय करू बेटा? 100ने मल्टिप्लाय करू. उत्तर किती आलं बेटा? 300 आलं. किती आलं? 300 उत्तर आलं. कळतं? 20% आहे आणि किती 22% आहे. तर किती 6 रुपयांनी जास्त विकून आलो तर किती? तर गॅप काय दिसत आपल्याला 2%ची. म्हणजे 2% किती 6 तर 1% किती 3. तर 100% कितीचे होणार आहे बेटा? 300चे होणार आहे. कितीचे होणार आहे? 300चे. कळत आहे का? कळतं? सेम क्वेश्चन घेऊ याच्यासारखे आपण 3.
ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघूया बेटा. सेकंड क्वेश्चन काय म्हणते, एक पुस्तक 12% नफ्याने विकले परंतु 18 रुपये जास्त घेतले असते तर काय 24% नफा झाला असता. बघा 12% नफ्याने विकून राहिला, पण का जर याने तर किती रुपये, जर याने 24ने विकलं असतं 24% नफा केव्हा झाला असता, जेव्हा हे पुस्तक किती रुपये 18 रुपये जास्त घेतले असते. किती रुपये जास्त घेतले असते, 18 रुपये जास्त घेतले असते. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये पर्सेंटेजची गॅप कितीची बेटा, 12 आणि 24 मध्ये कितीची गॅप आहे, 12 आणि 8 20 है ना, 12ची गॅप आहे. याच्यामध्ये कितीची गॅप आहे, 12% गॅप आहे. 12% बरोबर किती, 18. ठीक आहे. 12% बरोबर किती होणार, 18. एक काम करू, 18च्या टक्के आपण दुसरी व्हॅल्यू घेऊन टाकू, 36 घेऊन टाकू. 36 घेतो म्हणजे थोडं अजून जमेल. 12च्या ठिकाणी ठीक आहे 36 रुपये. तर किती येणार बेटा, 36. ठीक. तर 12%ची व्हॅल्यू किती आहे, 36 आहे. 12%ची व्हॅल्यू किती आहे, 36. तर 1%ची व्हॅल्यू किती होणार आहे बेटा, 3 होणार आहे. 3 होणार आहे. पुन्हा तेच आला, किती येणार आहे, 1%ची व्हॅल्यू किती होणार आहे, 3 होणार आहे. किती होणार आहे, 3. तर 100%ची व्हॅल्यू किती होणार आहे बेटा, 100%ची व्हॅल्यू किती होणार आहे बेटा, 300. किती होणार आहे, 300. शिकवल्या. 1%ची व्हॅल्यू जेवढी पण आली, जर तुला 100%मध्ये कन्वर्ट करायचं तर गुणाकारात किती करायचं बेटा, 100 करायचं. काय करायचं, गुणाकारामध्ये 100 करायचं. ठीक आहे. ठीक आहे. हे सोपी क्वेश्चन आहे, हाही सोपी क्वेश्चन होता. याच्यामध्ये बस एक टाईप समजायचा बेटा, एक क्वेश्चन समजायचा. एक क्वेश्चन समजला की पटापट सगळे क्वेश्चन येते, सगळे पटापट क्वेश्चन येते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन बघा, टाईप नंबर 4चा. ठीक आहे. टाईप नंबर 4 काय म्हणतो, एक वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे, काय एक वस्तू आहे, किती रुपयाला विकत आपण, 700 रुपयाला हे विकून राहिलो. विक्री किंमत जसं सांगायचं तसंच करायचं. 700 रुपयाला विकल्यामुळं जेवढा तोटा होतो, इथे जेवढा तोटा होऊन राहिला आहे ना, तोटा होऊन राहिला तेवढंच काय होते, 900 रुपयाला विकल्यामुळे काय होते, फायदा होतो. किती होतो, फायदा होतो. याच्यात 3 टाईपचे क्वेश्चन बनते बेटा, 3 टाईपचे. जेवढे 700 रुपयाला विकल्यामुळे तोटा होतो तेवढाच काय, तेवढाच नफा केव्हा होतो, 900 रुपयाला विकल्यामुळे होतो. म्हणजे जेवढ्याचा नफा होणार आहे, जर 100 रुपयाचा नफा तोटा होऊन राहिला, 100 रुपयाचा काय नफा होईल. जर 200 रुपयाचा तोटा होत असेल तर 200 रुपयाचा काय होईल, नफा होईल. क्लिअर आहे. तर तो काय म्हणतो, खरेदी किंमत. काय म्हणजे काय, खरेदी किंमत. ही खरेदी किंमत आणि हा काय, नफा. ठीक आहे. अशा 3 टाईपचे क्वेश्चन आहेत. 3 टाईप याच्यात सांगतो कसे. ठीक आहे. कधी कधी काय, जेवढा नफा होईल त्याच्यात दुप्पट तोटा होईल, जेवढा नफा होईल त्याच्या दुप्पट तोटा होईल, किंवा जेवढा तोटा होईल त्याच्या तिप्पट नफा होईल. असे पण क्वेश्चन आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर पहिले या टाईपचा क्वेश्चन पाहूया, मग याच्यासोबत पूर्ण क्वेश्चन पाहूया. मग 700 आहे, तर काय करायचं बेटा, या दोघांची टोटल करायची. 7 आणि 9 किती होते, 7 आणि 7 14 आणि 2 14 आणि 2 1600 डिवाइड बाय किती, 2 डिवाइड बाय किती, 2. 1600 किती येणार उत्तर, 2 कबे 2 8 16 किती, 2 8 16 म्हणजे उत्तर किती येणार बेटा, 800. ठीक आहे. म्हणजे खरेदी किंमत किती बेटा, 800 रुपये. किती, 800 रुपये. बघा 800 रुपये कसे, बघा किती रुपयाचा नफा होऊन राहिला, 100 रुपयाचा नफा, तोटा होता 100 रुपयाचा तोटा होता. म्हणजे 100 रुपयाची वस्तू आहे, खरेदी किंमत आहे, विकली कितीला, 700ला, म्हणजे 100 रुपये नुकसान होऊन राहिलं. खरेदी किंमत किती आहे, 800 आणि विकून किती राहिलो, 900ला, म्हणजे 100 रुपये प्रॉफिट होऊन राहिला, म्हणजे लाभ होऊन राहिला. ठीक आहे. जेवढ्याचा नफा तेवढ्याचाच तोटा, सारख्याला सारखं. तर काय करायचं बेटा, या दोघांची टोटल करायची डिवाइड बाय 2 म्हणजे किती येणार आहे, 800. किती येणार आहे, 800. ठीक आहे. याच्यानंतर एक टाईप पाहूया, याच्यानंतर एक क्वेश्चन पाहूया पुन्हा. बघा, एक वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे, एक वस्तू किती रुपयाला विकल्यामुळे, 700 रुपयाला विकल्यामुळे किती विकत आहे, 700 रुपयात विकत आहे. 700 रुपयात विकत आहे विक्री किंमत. ठीक आहे. आणि ते कितीला विकून राहिलो, 1100ला विकून राहिलो, 1100ला विकत आहे. तर काय होते, जेवढा तोटा होते, तोटा किती होते, जेवढा तोटा होते, म्हणजे तोटा म्हणजे इथे, तेवढंच काय होते, ती 1100ला विकल्यामुळे काय होते, प्रॉफिट होते. क्लिअर आहे. म्हणजे जेवढ्याचं नुकसान होईल तेवढ्याचं काय होईल, फायदा होईल. तर 1100 प्लस 1700 हे दोघांची काय करू, ॲडिशन, म्हणजे 1800 भागीला किती, 2. तर उत्तर किती येणार आहे, 900. 900 कायला उत्तर येईल आहे. क्लिअर आहे. 900 काय उत्तर येणार आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अजून टाईपचे क्वेश्चन आता अजून पाहूया तेच. हां, पहा बेटा आता क्वेश्चन काय म्हणतो, एक वस्तू
425 रुपयाला विकल्यामुळं जेवढा तोटा होतो. तिसरा क्वेश्चन आहे, आता थोडा क्वेश्चन वेगळा झाला. एक वस्तू 425 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू किती 650 रुपयाला विकल्यामुळे होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती. बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय शिकलो आपण, ठीक आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय शिकलो, जेवढा नफा याच्यामध्ये होत आहे तेवढाच तोटा जेवढा नफा तोटा याच्यात होत आहे तेवढाच नफा काय होता इथं होता. जर इथे 100चा झाला तर इथे 100चा होईल, इथे 200 झाला इथे 200चा होईल, इथं 300 झाला इथं 300चा होईल. पण इथं असं नाही. आता या क्वेश्चनमध्ये असं नाही झालं. काय म्हणतो, 425ला विकली, हे विक्री किंमत, ठीक आहे. बुकमध्ये बहुत लंब दिला आहे, ठीक आहे. 425ला विकली, ठीक आहे विकली. त्यामुळे काय होतं, त्याच्यात दुप्पट नफा म्हणजे किती, इथे जेवढेचा नफा होता 1x, इथं काय होता दुप्पट म्हणजे किती 2x, ठीक आहे. तर कितीला 650, ठीक आहे. तर करायचं काय बघा या दोघांची काय करायची टोटल, ठीक आहे. सॉरी टोटल म्हणतो, काय करायचं दोघांची गॅप करायची, दोघांची काय करायची गॅप काढायची. 650 मायनस किती, 650 मायनस किती 425, उरले किती बेटा 5 मधून किती गेले 3 गेले, उरले किती 2 आणि हे 2 म्हणजे किती आलं बेटा 225. बघा गॅप काढले, या दोघांची काय केलं गॅप, इथून याची गॅप काढली आणि ह्या दोघांची काय करायची प्लस करायची, ॲडिशन करायची, ठीक आहे. 2 आणि 3 3x, क्लिअर आहे. तर काय करू, एक्सची व्हॅल्यू किती बेटा 75, किती ते 75, बस ही एक्सची व्हॅल्यू टाकून द्या याच्यामध्ये 75, 1x टाकली, ॲड करा 425 अधिक 75 किती ते 425 अधिक 75 किती ते 0 8 आणि हे उत्तर किती येणार बेटा 480. म्हणजे खरेदी किंमत किती झाली बेटा माझी, किती झाली 480 रुपये झाले. किती रुपये झाले 480 रुपये. बघा 480 रुपयाला विकली, याचे डबल 75चे डबल जर मी 150 करतो तर सॉरी 7 आणि 8 आणि 2 10, इथं 500 येणार, 580 इथे 500 येणार, 500 येणार, इथे 480 नाही 500, ठीक आहे. चुकलं मी 425 आणि जास्त जोडलं 8च जोडलं, डोळ्याने दिसत चष्म्याने दिसत नव्हतं तर ठीक आहे. तर काय 425 मध्ये किती 75 जोडलं तर किती बनते 500, म्हणजे 500 आलं, ठीक आहे. याचं जर मी डबल करतो इथे डबल तर किती होते बेटा 150 होते, 150 होते, 500 प्लस 150 650 आले, म्हणजे याचे डबल होऊन राहिलं होते का या टाईपचे क्वेश्चन, ठीक आहे. तर याचा आन्सर किती ते 75, ठीक आहे. मी एकदा पुन्हा रिपीट करून देतो, पुन्हा रिपीट करून देतो. हा 1x आहे आणि हा 2x आहे. तर काय केलं मी या दोघांची गॅप काढली, किती आली गॅप 225, या दोघांची काय केली ॲडिशन 3x. तर एक्सची व्हॅल्यू किती आली बेटा 75 आली, 75 टाकून द्या याच्यामध्ये, बरोबर 500 येते, याचे डबल होते 150 बरोबर 650 होते. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. ठीक आहे. हा क्वेश्चन बघा, एक वस्तू 257 रुपयाने, दुसरा क्वेश्चन आहे, एक वस्तू 257 रुपयाने विकल्याने जेवढा तोटा होतो किंवा काय होतो जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा काय 226 रुपयाला विकल्यास होतो, ठीक आहे. काय शिकवलं तुम्ही, काय शिकवलं की बेटा सगळ्यात पहिले हे काय असते विक्री किंमत असते, हे विकतो आपण, याला काय करतो विकतो, विक्री किंमत, आणि हे काय असते हे पण विक्री असते, ठीक आहे. याला काय म्हणते खरेदी किंमत, ठीक आहे. तर काय 157 रुपयास विकल्यास 157ला विकल्यास आहे ना, जेवढा तोटा होतो म्हणजे किती तोटा होतो माहिती आहे का नाही माहीत 1x, तर तेवढ्याच काय होतं डबल 226ला काय होते विकल्याने होते, म्हणजे काय ते 1च्या डबल किती होते 2 होते. दुप्पट म्हणतो ना बेटा, दुप्पट म्हणतो किती झालं 2x झालं, बस झालं. काय करायचं या दोघांची
या दोघांची गॅप काढायची, या दोघांची काय करायची, बेरीज करायची. शिकवलं. यांची काय करायची, बेरीज. हे किती होते, 3x होते आणि हे किती होते, 226 आणि काय 157. 7 6 226 आहे. 1-2 मिनटं पाहू द्या. या दोघांची गॅप काढायची, या दोघांची गॅप काढायची आहे. तर किती, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16 म्हणजे किती झाले, 9. आणि हा किती, 12मधून 6 गेले, 12मधून झाले 69 म्हणजे किती, 69. तर एक्सची व्हॅल्यू काय देते बेटा, 3 2 6 आणि 3 3 9 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती देते, एक्सची व्हॅल्यू 23 होते. बस टाकून द्यायच्यामध्ये 23 टाका. किती होते, 7 आणि 3 10, 0 हातचा 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, हातचा किती 1 है ना, 1 आणि किती होते 2. हे बघा 157 प्लस किती 23, 7 आणि 3 10, 0 हातचा 1, 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि हा किती 1 म्हणजे उत्तर किती येणार बेटा, 180 आहे. बुकमध्ये जर करू तर बहुत स्टेप दिल्याच्या, पुष्कळ स्टेप दिल्या, पण आपण काय करू शकतो, शॉर्टकट करू शकतो. कळलं का. मी काय केलं, मी काही वेगळं केलं का, मी काही वेगळं नाही केलं. मी काही वेगळं केलं का नाही, मी काय केलं, बस मी काय केलं, जे पण किंमत होती की जी 226 होती, तर काय केली, यांची गॅप काढली आणि काय केली, या दोघांची प्लस केली. बघा इथं जर दुप्पट आहे म्हणून हे काय 1 आणि हे काय 2, जर इथे तिप्पट असतं तर मी काय केलं असतं 3, जर चौपट असतं तर मी काय केलं असतं 4. क्लिअर आहे. ठीक आहे. तर काय होणार बेटा, 2 आणि किती होते 3, 2 आणि 3 3x बरोबर, 3x आला आणि या दोघांची काय केली, गॅप काढली म्हणजे किती आली होती, 63 आली होती है ना. 63 नाही 69 आली होती. एक्सची व्हॅल्यू किती आली बेटा, 3 2 6 आणि 3 3 9 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 23 आली. बस 23 एक्सची व्हॅल्यू एक्समध्ये टाकून द्यायची, टाकली एक्समध्ये, एक्सची व्हॅल्यू एक्समध्ये टाकली तर 157 प्लस 23 किती होते, 180. किती, 180. ठीक आहे. सेम आहे. याच्यानंतर टाईप चेंज करू आपण, टाईप चेंज करू. ठीक आहे. टाईप नंबर 5, एक वस्तू 600 रुपयाला विकल्यामुळे 20% काय होते, नफा होते. तर जर ती वस्तू 800 रुपयाला विकली तर शेकडा नफा होती. बघा बेटा, एक वस्तू किती विकते बेटा, 600 रुपयाला. ठीक आहे. आणि किती टक्के नफा होता, 20% नफा म्हणजे किती बेटा, 100 अधिक किती 20, 100 अधिक 20 म्हणजे किती झाले बेटा, 120%. किती टक्के, 120%. ठीक आहे. जर 30 वस्तू किती रुपयाला, 800 रुपयाला, तर काय म्हणतो, नफा विचारतो. काय विचारतं, नफा. पण तो कशामध्ये विचारतो बेटा, टक्क्यामध्ये विचारतो. कारण की टक्के म्हणून आपल्याला काय झालं, टक्क्यामध्ये झालं. लक्षात ठेवा, जर तुम्ही शिकवलं पर्सेंटेज आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये, पर्सेंटेज किंवा शेकडेवारी किंवा नफा तोट्यामध्ये कोणती पण वस्तू किती टक्के राहते, 100% राहते. किती पर्सेंट राहते, 100%. क्लिअर 100%. ठीक आहे. तर आपल्याला काय आपण काय करू बेटा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, गुणाकार, आडवा गुणाकार, 800 गुणाकार 120 भागिले किती, 600. हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 6 1 6 6 12 आणि 8 2 किती, 16 म्हणजे किती झाले, 160 झाले. म्हणजे बघा बेटा, पहिले किती लावले ते वस्तू 100%, आता किती झाले, 160% झाले. म्हणजे किती वाढून झाले बेटा, म्हणजे किती वाढतात, 100 मधून 160 मायनस केले, किती उरले, 60%. 60% काय म्हणलं बेटा, प्रॉफिट. कारण पहिली वस्तू किती लावली बेटा, 100% आता किती झाली बेटा, 60% झाली. 60% झाली म्हणजे किती होणार बेटा, सरळ काय म्हणलं, 60% काय म्हणलं, प्रॉफिट होऊन झाला. काय म्हणलं, प्रॉफिट होऊन झाला. कळतं. मी एकदा पुन्हा रिपीट करतो. 600 रुपयाला वस्तू विकली आणि किती 20%, किती झाले, 120%. ठीक आहे. आणि तीच वस्तू 800 रुपयाला विकली तर किती राहील, तर 120 गुणाकार किती, 800 भागाकार किती, 600. ठीक आहे. पहिले वस्तू किती होती, 100%. ठीक आहे. मग 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 6 1 6 12 8 2 16 160. आता ती पहिली किती बेटा, 100% होती. आता किती झाली बेटा, 160% है ना. तर किती वाढत आहे बेटा, किती वाढत आहे, 60% वाढत. किती टक्के वाढत आहे, 60%. आपला आन्सर किती आहे बेटा, 60%. किती टक्के आहे बेटा, 60%. कळतं. याच्यासाठी आपण 2-3 क्वेश्चन करू म्हणजे तुमची डाऊट अजून क्लिअर होईल.
दुसऱ्या क्वेश्चनवर जाऊ बेटा. बघा बेटा सेकंड क्वेश्चन बघा काय म्हणतो, एक वस्तू 1400 रुपयाला विकत आहे. एक वस्तू किती रुपये 1400 रुपयाला विकत आहे. तर विकल्यावर काय होतं 30% नफा. म्हणजे काय 1400 रुपयाला विकत आहे आपण, तर आपला नफा किती होते 30%. म्हणजे किती बेटा नफा होणार आपण काय करू प्लस 130. ठीक आहे 30% नफा म्हणजे काय करू, नफा म्हणजे काय 100 मध्ये 30 प्लस करणे अधिक करणे. जर ती वस्तू 2100 ला विकली, कितीला विकली 2100 तर किती, तर काय होणार बेटा 130 गुणाकार 2100 गुणाकार 130 गुणाकार 120. ठीक आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि किती 1400. ठीक आहे बेटा हे 2 रुपये हे 2 रुपये 7 2 14 7 3 21. ठीक आहे 7 2 14 7 3 21. ठीक आहे बे कमी हे किती 65 म्हणजे 65 गुणाकार 2 मध्ये 130 होते बरोबर आहे. ठीक आहे त्याच्या गुणाकार म्हणजे 3 पासून 15 5 चा किती 1 3 7 18 आणि 1 म्हणजे किती 195. किती 195 0 195. पहिले किती बेटा आपल्याला 100% होती. सांगा तुम्ही 100% होती. आता किती वाढून आले बेटा 195. किती वाढले 195. उरले किती बेटा 95%. म्हणजे टोटल किती झालं 95% काय होणार नफा होता. किती टक्के नफा होता 95% होता नफा होता. कळतंय 95% होता नफा होता. 95% नफा होता. एकदा पुन्हा सांगते काय केलं 1400 ला विकल्यामुळे किती 30% नफा 30% नफा म्हणजे किती 130%. ठीक आहे 2100 ला विकलं तर ते कितीला म्हणणार बेटा शेकड्यामध्ये नफा विचारतात आपण काय करू बेटा क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे असं 2100 गुणाकार किती 130 भागिले किती 1400. हे 2 जर केले 7 2 14 7 3 21 हा 2 आणि हा किती 65. ठीक आहे तर 65 गुणाकार किती म्हणजे किती 195. किती 195. पहिले बेटा 100 होते. पहिले किती 100% होते 100%. आता किती वाढलं 195. तर किती वाढलं बेटा 95%. किती 95% वाढलं. तर काय बेटा 95%. किती टक्के आहे 95%. ठीक आहे ठीक आहे हा सेम टाइप. याच्यामध्ये अजून टाइप्स येते. याच्यामध्ये आपण 6वा टाइप कोणता टाइप 6वा टाइप. 6वा टाइप मध्ये काय विचारलं ते बघू. बघा टाइप नंबर 6. टाइप नंबर 6 काय म्हणतं एक वस्तू 480 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो. म्हणजे काय 480 रुपयाला विकून राहिलो 480 रुपयाला विकून राहिलो तर काय होणार 20% काय होणार तोटा होता. किती टक्के तोटा होता 20% तोटा होता आहे. क्लिअर आहे. जर तीच वस्तू किती रुपयाला विकू म्हणजे रुपये हे काय रुपये आहे आणि हे काय टक्के आहे. तीच वस्तू किती रुपयाला विकू तर काय म्हणते 30% नफा म्हणजे किती हे आता 30% काय होऊन राहिला हा नफा होऊन राहिला नफा. ठीक आहे तर बेटा तोटा आला तर काय करायचं नफा आला. तोटा आला ना बेटा तर 100 मधून मायनस करायचं 20 म्हणजे 100 मधून मायनस केलं तर किती बनतं बेटा 100 मधून 20 मायनस केले म्हणजे किती आले 80% आले. आणि 30% नफा पाहिजे तर आपण काय करू 100 मध्ये 30 प्लस करू म्हणजे किती होणार आहे 130. म्हणजे काय 130 100 प्लस किती 30 बस. ठीक आहे 130 कळलं. म्हणजे डाऊट आहे कोणाला नाही डाऊट आहे. आता काय करू 480 गुणाकारात 130 भागीला किती 80 हा 0 0 8 1 8 8 सखम 48 उरलं 8 1 8 8 सखम 48 13 सखम 78 म्हणजे उत्तर किती येणार बेटायचं 480. उत्तर किती येणार आहे बेटा 780 सॉरी किती 780. बेटा पहिले काय होतं आपण 480 रुपयाला विकल्यामुळे काय होऊन राहिली होती तोटा होऊन राहिला होता आहे ना. आता तेच वस्तू आपल्याला किती 30% नफ्याने विकायची आहे तर किती रुपयाला विकायची तर आता काय विचारलं आपल्याला रुपये विचारले होते. याच्या पहिलीच्या टाईपमध्ये काय विचारलं होतं टक्के विचारले होते. आताच्या टाईपमध्ये काय विचारलं रुपये विचारले. क्लिअर आहे का ठीक आहे. समोर जाऊया. एक काम करू हा रिपीट करून देतो हा पुन्हा रिपीट करतो. 480 रुपयाला विकल्यामुळे काय होते 20% तोटा म्हणजे 20% तोटा म्हणजे काय करू 100 मधून 20 मायनस म्हणजे किती झाले 80%. 100 मधून 20 मायनस म्हणजे किती 80%. आणि किती रुपयाला विकू तर किती टक्के नफा म्हणजे 30% म्हणजे किती 130%. म्हणजे 130 गुणाकारात किती 480 भागाकारात किती 80. तर हा 0 0 8 1 8 8 सकम 48 13 सकम किती होते 78 म्हणजे किती 780 रुपये. किती रुपये होते 780 रुपये. ठीक आहे. जसं सेकंड क्वेश्चनवर जाऊया टाईप नंबर 6च्या सेकंड क्वेश्चनवर. ठीक आहे
त्याच टाईपचा दुसरा क्वेश्चन काय म्हणते, एक वस्तू 4,200 रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नफा होतो, 30%. तर काय करेल, 30% तोटा होता. तर काय करू बेटा, 100 मायनस 30 म्हणजे किती, 70%. तेच मग काय होते, तर ती वस्तू किती रुपयाला विकली, तर किती रुपयाला विकू म्हणजे क्वेश्चन मार्क. आणि किती टक्के, 40% म्हणजे किती, 140. 100 प्लस काय 40, काय करत आहे, नफा होत आहे. नफा होता तर आपण काय करू, 100 प्लस 40 करू. आणि तोटा होता तर 100 जेवढी पण आता इथे 30% तर आपण काय केलं, 30 मायनस केलं. ठीक आहे. तर 140 गुणाकारात 4,200 भागीला किती, 70. हा शून्य 7 1 7 7 सख 42 म्हणजे 14 सख 84 किती, 84. ठीक आहे. ठीक आहे. अजून काय, एक काहीतरी चूक काही राहिलाय का, 8,400. ठीक आहे. 14 सख 84 हो बरोबर आहे. मी 0 2 इथले मांडायचे होते म्हणजे कितीला, 84. म्हणजे ती वस्तू आपण कितीला विकू, 8,400ला विकली पाहिजे. कितीला विकली पाहिजे, 8,400ला विकली पाहिजे. बघा 14 सख 84 होते आणि हे 2 शून्य इथं मांडले. ठीक आहे. सेम याच्यामध्ये दुसरा सेम असाच हाच प्रॉब्लेम पुन्हा रिपीट करू आपण. हाच प्रॉब्लेम रिपीट करतो. काय केलं बेटा, मी काय केलं, 42ची वस्तू विकून राहिला तर किती नफा नुकसान होत आहे, 30% नुकसान म्हणजे किती, 70%. जर तीच वस्तू किती रुपयाला विकली, किती रुपयाला विकू, 40 किती रुपयाला विकली तर ती किती टक्के, 40% नफा. तर नुकसान होत आहे म्हणून काय केलं, 100 30 मायनस केलं 70. आणि प्रॉफिट होत आहे म्हणून काय केलं, 100 अधिक 40 केलं तर कितीला, 140%. तर किती आला, 4,200 गुणाकारात 140 गुणाकारात 70. हा 0 0 7 1 7 7 2 14 14 2 4 आणि 2 चौक 8 आणि हे 2 शून्य म्हणजे किती, 84. म्हणजे किती उत्तर येणार आहे बेटा, 8,400 का होणार आहे, याचं उत्तर येणार आहे. कळलं बेटा. याच्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट टॉपिकवर, नेक्स्ट टाईपवर. ठीक आहे. बघा हा टाईप नंबर 7. टाईप नंबर 7 बेटा असे क्वेश्चन एक्झाममध्ये येते. एक वस्तू 840 रुपयाला विकल्यामुळं विक्री किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत होती. बघा बेटा काय म्हणते, वस्तूची विक्री किंमत. हे बघा प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिला, हे बघा जेव्हा प्रश्नामध्ये असा दिला, विक्री किमतीच्या किंमत दिली 1/6 पट असं कोणताही देऊत दिलं आणि विचारायचं काय बेटा, खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत काय काढायची आहे, कारण की याच्यात पुष्कळ टाईप आहे, काढायची आहे. हे दिलं असेल, हे प्रश्नात दिलं असेल, हे मेन्शन केलेलं आहे, प्रश्नात दिलेलं असेल, हात दिलेला असेल काय, विक्री किंमत 1/6 पट किंवा 2/6 कोणता पण राहू द्या आणि खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत काढायची तर करायचं काय सांगतो बेटा, खरेदी किंमत काढायची तर करायचं काय, डिपेंड करते प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. हा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे 840 रुपये काय दिले वस्तूची, 840 रुपये काय दिले, विकली आहे वस्तू. तर काय करायचं, 1/6 पट आहे, सरळ काय करायचं, याला डिवाइड करायचं. किती येते बेटा, 14 सख 84 म्हणजे उत्तर किती आलं बेटा, 140. ठीक आहे. म्हणजे काय झालं, 140 रुपये काय ते नफा होऊन राहिला. ठीक आहे. तर काय करू आपण, सरळ त्या 840मधून 140 काय करून टाकू, मायनस करून टाकू. म्हणजे 0 हा 0 आणि हा 1 7 म्हणजे काय, 140 रुपये काय होतं, नफा होऊन राहिला होता. 140 रुपये नफा म्हणजे किती, सरळ आपण काय करू, मायनस करू. मायनस म्हणजे किती करू, 840मधून 140 मायनस केले तर उरले किती, 700. उरले किती, 700 म्हणजे आपली काय, हे काय खरेदी किंमत होऊन जाईल. किती होऊन जाईल, ही खरेदी किंमत. काय होईल, खरेदी किंमत. कळलं का. जे पण व्हॅल्यू असेल इथे, 1/6 राहू द्या, 1/5 राहू द्या, 1/2 राहू द्या, कोणते पण राहू द्या, तर सरळ काय करू आपण, भागून टाकू. 840 डिवाइड 6. ठीक आहे. 1/6 म्हणजे असंही करतात ते 840 भागाकारात 1/6 है ना. ठीक आहे. तर काय होईल, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे 840 गुणाकारात 1 आणि हा किती, 6. तर शेवटी मी तेच केलं, डायरेक्ट काय केलं, 6 करून टाकलं. ठीक आहे. डायरेक्ट मी 6 करून टाकलं. तर उत्तर किती येणार बेटा, 140. पण काय करायचं, जी विकलेली किंमत आहे 840मधून ते हे प्रॉफिट मायनस करून टाकू. म्हणजे काय होईल, हे 140 काय करू, वजा करून टाकू. 840मध्ये 140 वजा करू तर उरते किती बेटा, 700. तर आपलं उत्तर किती येणार बेटा, 700. काय 700 येणार, त्याची खरेदी किंमत. काय येणार आहे, खरेदी किंमत. मी पुन्हा एकदा सांगत आहे, मी काय केलं बेटा, 840 जे पण 840 आहे त्याला काय केलं, भागितलं. कितीने भागितलं बेटा, सरळ 1/6 पटनी काय भागितलं म्हणजे उरलं किती बेटा, 140. ठीक आहे. मग मूळ किंमत किती होती, 140 आली. तर मूळ किंमत किती होती काढायची, तर काय करू, 840मधून हा जो नफा आहे तो मायनस करून टाकू. म्हणजे आपल्याला मायनस होऊन जाईल 0 आणि काय
0 आणि हे काय 7, म्हणजे उत्तर किती येणार बेटा? सरळ सरळ 700 काय होणार? उत्तर येणार. काय? खरेदी किंमत. कळलं का? खरेदी किंमत. तर याच्यानंतर याच टाईपचा आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, बघा, एक वस्तू 195 रुपयाला विकल्याने विक्री किमतीचा काय 1/7 पट नफा होतो. 1/7 पट नफा होतो. तर या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा काय केलं आता, किती आहे? 195. सेकंड क्वेश्चन, एक वस्तू 195 रुपयाने विकल्यामुळे विक्री किमतीचा किती 1/7 पट नफा होतो. तर 195 195 म्हणजे 1995 1995 किती 1995 विक्री किंमत किती 1/7 पट. आता काय करू, 7 याला भागून टाकू. 7 ने भागू तर किती येणार? 1995 7 2 14 उरले किती 5 7 ती 49 7 8 56 उरले किती 3 आणि 7 5 35 म्हणजे उत्तर किती येते बेटा 285 येते. किती येते 285. तर आपण काय करू बेटा 1995 मधून 285 मायनस करून टाकू. उरले किती 0, हा किती 1 मधून 2 गेले उरले किती 7 आणि हा किती 1 म्हणजे उत्तर किती येणार बेटा सरळ सरळ खरेदी किंमत काय बेटा त्याची खरेदी किंमत किती आहे 1710 रुपये. किती रुपये 1710 रुपये. कळतंय का? कळतंय 1710 रुपये त्याची काय खरेदी किंमत आहे. कळतंय 1710 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. तर उत्तर सरळ सरळ आलं 1710. ठीक आहे, सोपे टाईपचे क्वेश्चन आहे. प्रत्येक टाईपच्यासाठी मी काय सांगत आहे, प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये सांगत आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर हा होता दुसरा प्रश्न. कितवा प्रश्न होता? दुसरा प्रश्न. ठीक आहे, एक वस्तू 500 सेकंड थर्ड क्वेश्चन बघा बेटा. एक वस्तू 504 रुपयाने विकल्याने विक्री किमतीच्या 1/9 पट नफा होतो. किती होतो 1/9 पट नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? एक वस्तू आहे 504 रुपयाने विकल्याने विक्री किमतीच्या 1/9 पट नफा म्हणजे किती 504 हे झाले आणि नफा होत आहे विक्री किमतीच्या किती 1/9 म्हणजे किती करू 9 ने भाग देऊन टाकू म्हणजे 5 9 45 है ना. 504 गुणाकार 9 म्हणजे किती 5 9 45 उरले किती 5 9 5 45 सॉरी 9 5 45 उरले किती 5 9 सक 56 म्हणजे किती 56 आन्सर येणार आहे. किती 56 आन्सर येणार आहे 56 आन्सर येणार आहे. क्लिअर आहे. तर आपण काय करू या 56 मधून काय करू हे 56 काय करू या विकलेल्या किमतीमधून मायनस करून टाकू म्हणजे 504 मायनस किती 56 म्हणजे उरले किती 14 मधून 6 गेले उरले किती 8. ठीक आहे 10 तून 6 गेले उरले किती 4 आणि किती 4 म्हणजे उत्तर किती येणार बेटा सरळ सरळ 448. उत्तर किती येणार बेटा सरळ सरळ 448. कळत्या उत्तर सरळ सरळ 448 येत आहे. काही करत आहे का आपण नाही. बस जे पण विकून राहिलो त्याला काय भागून राहिलं 9 आणि विक्री किमतीतून ते मायनस करत. तर आपली काय निघत आहे खरेदी किंमत काय निघत आहे. कळतंय कळतंय. जाऊया आपण टाईप नंबर 8 वर. टाईप नंबर 8 वर जाऊया.